वार्तांकन रोखठोक बातमी। राज्याच्या दुष्काळी भागासाठी जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटत असून धरण आता उणे 21% पोहोचले। यंदा सुपर एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केल्याने उजनीतील उपलब्ध पाणी केवळ पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे शेती व नदीसाठी पाणी सोडण्यावर पूर्णविराम लागला असून पुढील निर्णय राज्य शासनाच्या स्तरावर घेतला जाणार आहे। गतवर्षी समाधानकारक पावसामुळे उजनी धरण 100% भरले होते। डिसेंबर अखेर धरणात तब्बल 113 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता। यावेळी धरण पूर्ण भरल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रातून सोडण्याची वेळ आली। मात्र यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात शेतीसाठी कालव्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले। तसेच 23 एप्रिल पासून भीमा नदीतही विसर्ग करण्यात आला। सध्या कालव्यांमधील आणि नदीतील विसर्ग बंद करण्यात आला असून करकंब परिसरातील काही भागातच कालव्यातील पाणी सुरू आहे। मात्र 10 जून नंतर धरणातील पाणी पूर्णतः पिण्याच्या गरजांसाठी राखीव ठेवले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे। 1 मे रोजी धरणात 55.57 टीएमसी मृत पाणी साठा उणे 15.11% होता। महिनाभरात त्यात आणखी घट होऊन 31 मे रोजी तो 52.41 टीएमसी उणे 21% इतका राहिला। तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाल्यानेही पाणी साठ्यावर परिणाम झाला आहे। मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता आणि सुपर एल निनोचा प्रभाव लक्षात घेता आगामी काळात पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे। परिस्थिती गंभीर झाल्यास भीमा नदीत पाणी सोडण्याबाबतचा निर्णय राज्य शासन घेणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। उजनी धरणातून 23 एप्रिल पासून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले। त्यापूर्वी कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी देण्यात आले। आता धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे। धरणातील पाणीसाठा उणे 21% गेल्याने कालव्यातून पाणी सोडणं शक्य नाही। भविष्यात नदी पाणी सोडण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास त्याबाबतचा निर्णय राज्य शासनामार्फत घेतला जाईल अशी माहिती अधीक्षक अभियंता एस खंडेकर यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।